आपण स्तोत्रसंहिता 118 हे आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 118 पान क्रमांक 745. स्तोत्रसंहिता 118 पान क्रमांक 745 हे आपण आळीपाळीने वाचूया. आणि यामधले 19 ते 29 ही वचनं आपण वाचूयात. 19 ते 29. स्तोत्र 118 आपण आळीपाळीने वाचूया. माझ्यासाठी नीतिमत्वाची द्वारे उघडा, म्हणजे मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, ह्यातून नीतिमान प्रवेश करो. तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, ह्यात आपण उल्हास व आनंद करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा राजा धन्यवाद असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञ पशु वेदीच्या शिंगांना दोऱ्यांनी बांधा. तू माझा देव आहेस, मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. शेवटलं वचन आपण सर्व म्हणून म्हणूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आमेन. आपण जुन्या करारातून काही शास्त्र वाचणार आहोत. यहोशवा याचे पुस्तक ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि 15 ते 21 वचन आपण ऐकणार आहोत. यहोशवा याचा ग्रंथ याचा 2रा अध्याय 15 ते 21 पान क्रमांक 267. यहोशवा 2:15 ते 21 ही वचने आपण ऐकूया. तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरविले, कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये, म्हणून तुम्ही डोंगर वाटेकडे जा आणि तेथे 3 दिवस लपून राहा. तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ते पुरुष तिला म्हणाले होते, तू आमच्याकडून जी शपथ वाहिली आहे तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लागो. मात्र आम्ही या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरविले तिला हा किरमीची दोर बांध, आणि या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे संबंध घराने तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही. पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहिली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ. ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले. नंतर तिने किरमीची दोर आपल्या खिडकीला बांधला. आमेन. त्याचप्रमाणे नवीन करारातून याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय 24 ते 26 वचन आपण ऐकणार आहोत. याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय 24 ते 26 पान क्रमांक 320. नवीन करारातून याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय आणि 24 ते 26 ही वचने आपण वाचणार आहोत. पान क्रमांक 320. याकोबाचे पत्र 2रा अध्याय 24 ते 26. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसेच राहाब वेश्या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान महिमा करो, आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमीन. आपण सर्वांनी उभं राहावं. यावेळेस शुभवर्तमानाचे वाचन होईल. मार्क शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 12 ते 15 आणि 24 आणि 25 ही वचनं आपण ऐकणार आहोत. मार्क शुभवर्तमान याचा 15वा अध्याय यातील 12 ते 15 आणि 24 आणि 25 ही वचनं पान क्रमांक 73.
सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे ती सदा पाळाया. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान आहे, मार्कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आहे आणि 12व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तेव्हा पिलाताने पुन्हा त्यांना उत्तर देऊन म्हटले, मग ज्याला तुम्ही यहुद्यांचा राजा म्हणतात त्याचे मी काय करावे? आणि ते पुन्हा ओरडले, त्याला वधस्तंभी दे. मग पिलाताने त्यांना म्हटले, का? त्याने काय वाईट केले आहे? परंतु ते फार अधिकच ओरडले की त्याला वधस्तंभी दे. तेव्हा पिलाताने समुदायाला खुश करावे या हेतूने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले आणि त्याने येशूला फटके मारून वधस्तंभी देण्याकरता त्यांच्या हाती दिले. मग त्यांनी त्याला वधस्तंभी दिले आणि त्याची वस्त्रे कोणते घ्यावे याविषयी त्यावर चिठ्ठ्या टाकून त्यांनी आपसात वाटून घेतले. त्यांनी त्याला वधस्तंभी दिले. तेव्हा दिवसाचा 3रा तास होता. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात, त्याचे आभार मानूयात की आजचा सुंदर प्रभुवार त्यांना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोडलेला आहे. आणि मी नेहमी ही गोष्ट माझ्या संदेशामधून किंवा ज्यावेळेस देवाचा निरोप त्याच्या लेकरांपर्यंत घेऊन यायचा असतो त्या प्रत्येक वेळेस मी हेच म्हणत असतो की आजचा दिवस परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे. आपल्या अवतीभोवती नजर टाकली तर आपल्याला हे कळून येईल की अनेक लोक आजारी आहेत, मृत्यूशय्येवर आहेत, अनेकांनी जगाचा निरोप घेतलेला आहे. पण आज त्यानं तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये उपस्थित केलं, त्याची स्तुती आराधना करण्याकरता, त्याचं वचन ऐकण्याकरता. आणि म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत की परमेश्वरानं आम्हाला त्याच्या मंदिरामध्ये आणलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आनंदानं त्याची स्तुती आणि आराधना केली पाहिजे. आम्ही मोठ्या संख्येनं परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याच्या भेटी करता यायला पाहिजे, कारण हा दिवस देवानं मुकर्रर केलेला दिवस आहे. हा त्यानं हक्कानं मागून घेतलेला दिवस आहे तुमच्या आणि माझ्याकडून. आणि म्हणून आम्ही आमची जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून नाही, आमची जबाबदारी म्हणून आम्ही आमच्या देवाला भेटायला येणं फार आवश्यक आहे. आज परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इथं आणलेलं आहे आणि त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूयात. आणि आमच्या भावानं माझा परिचय करून दिला. मी खरं तर माझा एवढा परिचय करून द्यावा इतका मोठा नाही. मी इतका मोठा म्हणण्यापेक्षा मी मोठा नाही, मी साधा देवाचा सेवक आहे. परमेश्वरानं ज्या काही कलागुणांनी भरलेला आहे त्याचा उपयोग त्याच्या सेवेकरता आजपर्यंत उपयोग करण्याची संधी देवानं मला दिली. याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे, त्याचा ऋणी आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील ज्याप्रमाणे परमेश्वर चालवेल त्याप्रमाणे मला त्याची सेवा करता यावी इतकीच मनामध्ये इच्छा आहे. एक साक्ष देतो आणि मग आपण आजच्या वचनाकडं पुढे जाऊयात. माझी ओळख करून देताना मॉरिसने सांगितलं की मी नाशिक धर्म प्रांतामध्ये सेवा केली किंवा करत आहे, परंतु मी आता नाशिक धर्म प्रांतामध्ये नाही. 3 महिने झाले मी नाशिक धर्म प्रांतामधून राजीनामा देऊन पुन्हा आता स्वगृही आलेलो आहे, पुण्यामध्ये आलेलो आहे. आणि इथे आल्यानंतर आता पुढं काय करायचं हा फार मोठा प्रश्न होता. बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, परंतु परवाच्या दिवशी शुक्रवारी मी माझ्या वैयक्तिक सकाळच्या प्रार्थनेमध्ये मी देवाजवळ प्रार्थना केली की परमेश्वरा, तुझ्या कृपेनं मी इतके वर्ष सेवा करत आहे आणि याही वर्षी मला तू रिकामं बसू दिलं नाहीस. मी पुण्यामध्ये आल्यानंतर मला वेगवेगळ्या ठिकाणी तू उत्तम शुक्रवार किंवा मौंदी गुरुवार
पुनरुत्थान सण या सणासाठी तुम्हाला घेऊन गेलास. 40 दिवसांच्या उपवास समयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नेलंस तुझ्या पवित्र वचनांच्या सेवेकरता. आता येथून पुढं काय? आता मी काय करायचं? मला तू सांग, मला मार्गदर्शन कर. आणि मी असं म्हटलं की माझ्या देवा, माझी इच्छा ही आहे की मला तुझ्या पवित्र वचनांची सेवा करता यावी. रविवारी मला तू कुठल्या तरी चर्चमध्ये घेऊन जा, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन जा. मला माहिती नाही तू मला कुठं नेशील, पण मला तू घेऊन जावंस आणि जे वचन तुम्हाला दिलेलं आहेस ते तुझ्या लोकांपर्यंत मला तुझा निरोप देता यावा, ही मनापासून इच्छा आहे. अशी मी प्रार्थना केली. आणि दुपारी मॉरिसचा मला फोन आला की दादा, आज तू रविवारी तू आमच्या चर्चमध्ये येशील का तुझ्या देवाच्या वचनाची सेवा करण्याकरता? परमेश्वर महान देव आहे. काही तास मध्ये गेले, मला माहिती नाही, मी त्याला विचारलंय नाही की तुम्हाला कसा फोन केलास किंवा काय, आणि ते मला जाणून घ्यायचं देखील नाही. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की परमेश्वर त्याच्या सेवकांची काळजी घेतो आणि ज्यांच्याकडून त्याची सेवा करून घ्यायची आहे त्यांच्याकडून तो सेवा करून घेतो. मी प्रार्थना केली, प्रामाणिकपणे प्रार्थना केली आणि देवानं मला त्याचं उत्तर दिलं. आज त्याच्या वचनांची सेवा करण्याकरता मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे. मी संदेशकार आहे किंवा प्रवचनकार आहे हा क्लेम मी कधीच करत नाही. मी देवाचं जे वचन आहे ते ॲज इट इज, जसंच्या तसं जे त्यानं मला शिकवलं ते त्याच्या लेकरांकरता तो मानना घेऊन येणं ही निरोप्या म्हणून माझी जबाबदारी आहे. मग ते वचन आपल्याला माहिती आहे ते कसं आहे, दुधारी तलवारीसारखं आहे. ते आरपार भेदून जाणारं आहे. आणि मग अशा पवित्र जिवंत वचनांना ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस अनेकदा आपले गैरसमज होतात. त्यावेळेस अनेकदा आपल्याला असं वाटतं की पाळक साहेबांनी जाणीवपूर्वक मला किंवा आम्हाला टार्गेट करून हे वचन निवडलेलं आहे, परंतु तसं नसतं. देवाचं जे वचन आहे ते आमच्या आध्यात्मिक उन्नती करता आहे. परमेश्वरानं आमच्या आध्यात्मिक उन्नती करता आणि आम्हाला शिकता यावं याकरता आमच्यासाठी हे पवित्र बायबल दिलेलं आहे. आणि म्हणून गैरसमज करून घेऊन किंवा आम्हालाच पाळक साहेब बोलत आहेत, कुणी असू द्या, आज मी आहे उद्या दुसरं इथं कुणीतरी असेल, आम्हालाच टार्गेट करून बोलत आहेत, हा गैरसमज कृपया मंडळीनं कुणीही करून घेऊ नये. उलट त्या उलट आम्ही आमची आध्यात्मिक वृद्धी कशी होईल याच्यातून याकडे अधिक आणि अधिक लक्ष आम्ही दिलं पाहिजे. आपण देवाच्या वचनाकडे जाऊयात. आज जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे, कदाचित अनेक वेळा हा शास्त्रपाठ आपण ऐकलेला असणार आहे, त्यावरती चिंतन मनन ऐकलेलं असणार आहे, केलेला असेल, संदेशही दिले असतील, संदेश ऐकले असतील. आज आपण त्याची एक उजळणी म्हणून या वचनांकडे बघूयात आणि परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छितो, अगदी माझ्यासहित देव आपल्या प्रत्येकाशी काय बोलू इच्छितो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. पित्या परमेश्वरा, आज पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या जवळ घेतलंस, तुझं पवित्र वचन ऐकण्याची संधी दिलीस आणि तुझा निरोप ऐकण्याकरता प्रभू परमेश्वरा बापा, तू आम्हाला सहाय्य कर. आमचं भरकटणारं अंतःकरण तू स्थिर कर, आमचे विचार स्थिर कर आणि परमेश्वरा तुझं वचन ऐकणारा कान आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. येथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपवितो. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला चालव. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. आज जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे, यहोशवाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि 15 ते 21 या वचनांमध्ये एक घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेपर्यंत येईपर्यंत आम्हाला थोडी त्या घटनेची पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जुन्या कराराचा आम्ही अभ्यास करतो किंवा त्या वचनांचं आम्ही वाचन करतो तेव्हा त्याच्या आधी काय घडलेलं आहे हे जर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर कदाचित आम्हाला जुन्या करारातील ज्या घटना आहेत त्या लक्षात येत नाहीत. आणि म्हणून थोडक्यामध्ये आज वाचलेल्या शास्त्रपाठाची पार्श्वभूमी आपण पाहूयात आणि मग मुख्य शास्त्रपाठाकडे आपण येऊयात. प्रियानो, आम्हाला माहिती आहे की इस्रायली लोक मिस्रामधून मोशेच्या नेतृत्वामध्ये बाहेर पडलेले आहेत. मोशेनं इस्रायल लोकांना मिस्रामधून बाहेर काढलं परमेश्वराच्या आज्ञेनुसार आणि मग या लोकांचा प्रवास सुरू झालेला आहे. 40 वर्ष रानामध्ये हे लोक प्रवास करत आहेत
आता पारान या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की मोशेनं एक कृती केलेली आहे. ते काय आहे ते मी पुढे सांगेन. परंतु आता कनान देशामध्ये ज्यावेळेस प्रवेश करण्याची वेळ या लोकांवरती आलेली किंवा त्या कनान देशाच्या त्या बॉर्डरवरती हे सर्व इस्रायली लोक येऊन थांबलेले आहेत, त्यावेळेस मोशे मृत्यू पावलेला आहे. 120 वर्ष झालेले आहेत मोशेला आणि तो मरण पावलेला आहे. आणि मोशेच्या मृत्यूनंतर आता या इस्रायल लोकांचं नेतृत्व कोण करणार, तर हा प्रश्न त्यांचा अगोदरच परमेश्वरानं सोडवलेला आहे. यहोशवा सारखा एक मुलगा किंवा यहोशवा सारखा एक तरुण नेतृत्व आता परमेश्वरानं या लोकांना दिलेलं आहे. 120 वर्षांचा होऊन मोशे मरण पावलेला आहे आणि त्याच्यानंतर आता या यहोशवाकडं परमेश्वरानं या लोकांचं नेतृत्व दिलेलं आहे. मोशेच्या मृत्यूनंतर यहोशवा जरा शांत झालेला आहे, स्तब्ध झालेला आहे, मान खाली घालून उभा आहे. त्याच्यासमोर आता प्रश्न असा आहे की या 6 लाख लोकांचं नेतृत्व मी कसं करणार, या लोकांना आता मी कसा पुढे घेऊन जाणार, त्याच्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये असताना परमेश्वर त्याला धीर देत आहे. त्याच्या मनामध्ये अनेक विचार येत आहेत. यहोशवा इजिप्तमध्ये म्हणजे मिस्रामध्ये जन्मलेला होता आणि म्हणून मोशे बरोबर या प्रवासाच्या दरम्यान हे लोक कशा पद्धतीने वागले होते, मोशेला किती त्रास दिला होता, हे या यहोशवानं बघितलेलं होतं. आता तोच त्रास हे लोक मला देतील का, असाही प्रश्न त्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तो शांत झालेला आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये परमेश्वरानं या मोशेला धीर दिलेला आहे आणि परमेश्वर या यहोशवाला धीर दिलेला आहे. आणि यहोशवाला परमेश्वर काय म्हणतो बघा, यहोशवाचा ग्रंथ 1 अध्याय आणि 2 ते 9 या वचनामध्ये परमेश्वर त्याला म्हणत आहे, माझा सेवक मृत्यू पावला आहे, तर आता उठ, ही यार्देन ओलांडून जा, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आमेन. तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. प्रियानो, आम्ही आमचं जीवन परमेश्वराच्या स्वाधीन केल्यानंतर आम्हाला काळजी करण्याची गरज उरत नाही. आम्ही काय करायचं काय करायचं नाही या गोष्टी आमच्या ऐवजी परमेश्वर ठरवत असतो आणि आमची काळजी घेणारा आमचा देव आहे. आणि म्हणून आता परमेश्वरानं त्याला धीर दिल्यानंतर हा यहोशवा आणि सर्व इस्रायल लोक आता उत्सुक झालेले आहेत. कशासाठी? कनान देश घेण्याकरता. कनान देशाच्या ते सर्व लोक आता बॉर्डरवरती येऊन थांबलेले आहेत आणि मोशेच्या नेतृत्वामध्ये इतके वर्ष मोशे बरोबर चालत आल्यानंतर हा यहोशवा चांगल्या रीतीनं तयार झालेला आहे. परमेश्वराला माहिती होतं की मी मोशेला कनान देशामध्ये घेऊन जाणार नाही, कारण रानामध्ये एका ठिकाणी या मोशेनं स्वतःकडे त्याचं क्रेडिट घेतलं होतं. एका घटनेमध्ये परमेश्वराला ते श्रेय देण्याऐवजी मोशेनं स्वतःकडं तो म्हणाला होता इस्रायल लोकांना की तुमच्यासाठी मी या खडकातून पाणी काढू काय. आणि त्या गोष्टीमुळं त्याच्या एका चुकीमुळं परमेश्वराने त्याला स्पष्ट सांगितलं होतं, तो देश तू दुरून पाहशील परंतु कनान देशामध्ये तुला जाता येणार नाही. आणि मग मोशे त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. मग या लोकांचं नेतृत्व कुणी करायचं, तर मोशेच्या मृत्यू अगोदरच परमेश्वरानं यहोशवाला तयार केलं होतं. आम्हाला गणनाच्या ग्रंथामध्ये आणि अनुवादाच्या ग्रंथामध्ये या गोष्टी पाहायला मिळतात. परमेश्वरानं मोशेला सांगितलं होतं की यहोशवा जो तुझ्यामध्ये आहे त्याच्या डोक्यावरती तुझा हात ठेव आणि तुझा जो मान आहे तो मान त्याला दे. जो तुझ्याकडं लोकांनी आणि मी तुला दिलेला जो मान सन्मान आहे तो थोडा त्याच्यावरती ठेव. ही तयारी परमेश्वरानं अगोदरच करून ठेवली होती. आणि म्हणून मोशेच्या मृत्यूनंतर आता यहोशवाकडं ही जबाबदारी आलेली आहे. आणि मग ज्यावेळेस प्रत्यक्ष मोशेच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी पार पाडण्याची वेळ यहोशवावर आली, त्यावेळेस त्यानं काय केलेलं आहे, काही वर्षांपूर्वी त्याचा जो गुरु म्हणा किंवा जो त्यांचा नेता आहे हा मोशे, या मोशेनं एक गोष्ट केली होती. काय केली होती? पारानाच्या रानामधून त्यानं 12 हेर कनान देश हेरण्याकरता पाठवलेले होते. त्या 12 हेरांमध्ये यहोशवा नावाचा हा एक हेर होता. आणि यानं सकारात्मक बातमी मोशेपर्यंत आणली होती
त्या गोष्टीची आठवण आता या यहोशवाला झालेली आहे. आता यरीहो नगर घ्यायचं आहे आणि मग या यहोशवानं 2 हेर या यरीहो नगरामध्ये पाठवलेले आहेत त्या नगराची खबर काढण्याकरता. यरीहो नगर कसं आहे, तिथे लोकसंख्या किती आहे, तिथले लोक कसे आहेत, तिथली भूमी कशी आहे, या सर्व गोष्टींची खबर काढण्याकरता आता यहोशवानं देखील 2 हेरांची निवड केलेली आहे. मागं घडलेल्या गोष्टीचं त्याला स्मरण झालेलं आहे, त्याला आठवण झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं त्यानं 2 हेरांची नेमणूक केलेली आहे आणि त्यांना यार्देनीच्या पार तो या यरीहो नगरामध्ये पाठवत आहेत. आणि मग या यहोशवाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला त्या हेरांनी जी सर्व खबरबात काढून आणलेली आहे ती सर्व गोष्ट आपल्याला या 2ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. हे हेर ज्यावेळेस त्या यरीहोमध्ये जातात त्यावेळेस ते कुठे राहतात, एका वेश्येच्या घरी. रहाब नावाची एक वेश्या आहे जिचं घर गावकुसावरती आहे आणि त्या ठिकाणी ते राहतात. तिथे राहून ते त्या यरीहोची खबर काढतात, तिथल्या लोकांचा स्वभाव, ते लोक कसे आहेत, या सर्व गोष्टींची चौकशी करतात आणि तिथं त्या तिच्या घरी ते राहतात. तिथं राहिल्यानंतर एक गोष्ट या हेरांना पाहायला मिळते किंवा ऐकायला मिळते. ती काय आहे, ही रहाब वेश्या त्यांना त्या लोकांच्या बद्दल सांगते की तुमच्या लोकांमुळं आमच्या देशातल्या लोकांची गाळण उडालेली आहे. ती काय म्हणते, तुमच्या लोकांमुळं आमच्या रहिवाशांची गाळण उडालेली आहे, आमचे लोक भयभीत झालेले आहेत. तुम्ही मिस्रामधून जेव्हा बाहेर पडलात आणि तुमच्या परमेश्वरानं तुम्हाला तांबड्या समुद्रामधून ज्या पद्धतीनं बाहेर काढलं, त्याच्या पराक्रमी बाहूनं ज्याप्रमाणे त्यानं तुम्हाला बाहेर काढलेलं आहे, ज्या वाटेनं तुम्ही आलात त्या वाटेमधून तुम्ही येताना ज्या पद्धतीनं तुम्ही पराक्रम केलेले आहेत ते सर्व आम्ही ऐकलेले आहेत आणि त्यामुळं आमचं नगर भयभीत झालेलं आहे. ही गोष्ट ही रहाब वेश्या या 2 हेरांना सांगते. हे हेर तिच्या इथं थांबल्यानंतर त्याची चुगली कोणीतरी राजाकडे करतात. कोणीतरी माणसं आलेले आहेत आपलं नगर हेरण्याकरता आणि मग राजा त्याची माणसं या रहाब वेश्येच्या घरी पाठवतो. प्रियानो, परंतु अत्यंत धाडसन आणि शिताफीनं ती तिच्या घराच्या धाब्यावरती या 2 हेरांना लपवून ठेवते आणि मग या हेरांना लपवून ठेवल्यानंतर आता त्यांना पळून जाण्याकरता ती वाट निर्माण करून देते. ती पळून जाण्याची वाट कोणती आहे, तिच्या घराची जी खिडकी आहे त्या खिडकीला ती किरमिजी सुताचा दोर बांधते आणि त्या 2 हेरांना ती पाठवून देते. त्या खिडकीमधून उतरून त्या दोराच्या माध्यमातून ती गावकुसावरून तिला त्या 2 हेरांना खाली पाठवून देते आणि त्या 2 हेरांना काही ती मार्गदर्शन करते. ती त्यांना काहीतरी सांगते की तुम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणावरून तुम्हाला निघून जायचंय, कोणत्या रस्त्यानं तुम्हाला जायचं आहे. परंतु ते तिथून निघून जाण्यापूर्वी ही रहाब वेश्या आणि हे 2 हेर यांच्यामध्ये एक करार होतो. या रहाब वेश्येनं या 2 हेरांचा जीव वाचवल्यामुळं ती या 2 हेरांना काय म्हणते की ज्यावेळेस तुम्ही हल्ला कराल त्यावेळेस कृपा करून माझ्या कुटुंबाची आठवण करा, माझ्या घरातल्या लोकांना मात्र तुम्ही वाचवा. आणि हे हेर देखील तिच्याशी करार करतात आणि ते काही सूचना त्या रहाब वेश्येला देतात. प्रियानो, त्या सूचना काय आहेत त्या आम्ही पुढे पाहणार आहोत. परंतु रहाब ज्याप्रमाणे या 2 हेरांचा बचाव करते आणि त्यांना त्या खिडकीतून त्या दोराच्या सहाय्याने पाठवते ते फार महत्वाचं आहे. तो दोर जो आहे तो दोर म्हणजे किरमिजी सुताचा जो दोर आहे त्या दोराच्या सहाय्यानं त्या दोघांनाही ती खाली उतरवते. आणि मग आम्ही ज्यावेळेस आता प्रत्यक्ष या 2ऱ्या अध्यायाच्या 15 ते 21 वचनांमध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो की त्या हेरांमध्ये आणि त्या रहाब वेश्येमध्ये काय घडलेलं आहे, काय संवाद घडलेला आहे, काय संभाषण घडलेलं आहे, त्यावेळेस 21व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 21व्या वचनाचा उत्तरार्ध, आणि तिने किरमिजी दोर खिडकीत बांधला. फार महत्वाचं वचन आहे. वचन आम्हाला काय सांगतं, तिनं किरमिजी दोर तिच्या खिडकीला बांधलेला आहे. प्रियानो, हा किरमिजी दोर कशाचं प्रतीक आहे, हा फार महत्वाची गोष्ट आहे. तिनं या हेरांना त्यांच्या बाबतीत घडलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
त्यांच्यामुळं आमचे लोक किंवा आमचं नगर कशा पद्धतीनं गलबलून गेलेलं आहे, घाबरून गेलेलं आहे हे सांगितलेलं आहे. त्या सर्व गोष्टी या राहाब वेश्येनं ऐकलेल्या आहेत, इतर नगरातल्या लोकांनी ऐकलेल्या आहेत. परंतु इतर लोकांमध्ये आणि या राहाब वेश्येमध्ये महत्वाचा फरक काय आहे माहिती आहे? हिनं ऐकून यहोवावर विश्वास ठेवलेला आहे. जिवंत देवावर या राहाब वेश्येनं विश्वास ठेवलेला आहे आणि संपूर्ण नगर एका बाजूला आहे. प्रियांनो, या राहाब वेश्येनं फक्त ऐकीव गोष्टीवरती विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वरानं या 6 लाख लोकांना मिस्र देशामधून बाहेर काढलेलं आहे. आपल्या पराक्रमी हातांनी या परमेश्वरानं या लोकांना तांबड्या समुद्रामधून बाहेर काढलेलं आहे. मार्गामधून येताना, रानातून येताना यांच्या सर्व गरजा परमेश्वरानं भागवलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेस या लोकांनी कुरकुर केली, ज्या ज्या वेळेस या लोकांनी मागणी केली, त्या सर्व गोष्टींचा पुरवठा परमेश्वरानं यांच्यासाठी रानामध्ये केलेला आहे. ज्या ज्या वेळेस या लोकांवरती हल्ले झाले, ते सर्व हल्ले परमेश्वरानं परतवून लावलेले आहेत. या सर्व गोष्टी राहाब वेश्येनं देखील ऐकलेल्या आहेत आणि संपूर्ण नगरानं देखील ऐकलेल्या आहेत. परंतु संपूर्ण लोकांमध्ये आणि राहाब वेश्येमध्ये महत्वाचा फरक हा आहे की या स्त्रीनं परमेश्वराच्या या कृत्यांवरती विश्वास ठेवलेला आहे. तिनं ऐकून विश्वास ठेवलेला आहे. प्रत्यक्ष तिनं बघितलेलं नाही. परमेश्वर कोण आहे, जिवंत देव कोण आहे याची ओळख तिला नाही. परंतु देवानं ह्यांच्यासाठी महत्कृत्य केलेले आहेत. या गोष्टीवरती या वेश्येनं विश्वास ठेवलेला आहे आणि त्या गोष्टीनुसार तिनं या दोन्ही हेरांचं संरक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तिनं तो विश्वास तिच्या कृतीतून प्रगट केलेला आहे. तिनं फक्त बोलून दाखवलं नाही, तर तिनं काय केलेलं आहे, विश्वासाची कृती प्रगट केली आहे. आणि ती कृती कशा रीतीनं प्रगट केली, तर या दोन्ही हेरांचं संरक्षण करून तिनं तिची कृती, तिचा विश्वास प्रगट केलेला आहे. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये आपण वाचलेलं आहे, याकोब 2:25 मध्ये, की राहाब ही विश्वासानं काय ठरलेली आहे, नीतिमान ठरलेली आहे. विश्वासाच्या कृतीनं ती नीतिमान ठरलेली आहे. प्रियांनो, या दोघा उभयतांमध्ये करार झालेला आहे आणि आता नगराचे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत. बाहेर कुणाला जाता येत नाही, बाहेरच्यांना आत येता येत नाही. पण आता बाहेर तर आम्हाला जायचं आहे, कशा पद्धतीनं बाहेर पडायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये ही राहाब वेश्या या दोन्ही हेरांना मदत करते. ती तिच्या घरामध्ये या दोन्ही हेरांना घेऊन येते आणि खिडकीला दोर बांधून गावकुसावरून ती त्यांना खाली उतरून पाठवून देत आहे. त्यांना पलायन करण्याकरता किंवा त्यांना पळून जाण्याकरता ती त्यांना मदत करत आहे. आणि ती मदत करत असताना एक महत्वाची गोष्ट या दोघांनाही सांगत आहे. काय म्हणत आहे पहा, वचन 16. तिथं काय म्हटलेलं आहे, उत्तरार्ध 16 वचन मी आपल्यासाठी वाचतो. आणि त्याने त्यांना म्हटले, पाठीस लागणारे कदाचित तुम्हाला गाठतील, म्हणून तुम्ही डोंगराकडे जा आणि तिथे 3 दिवस लपून राहा. डोंगराकडे जा आणि 3 दिवस लपून राहा. एकतर आम्ही ज्यावेळेस या राहाब वेश्येच्या घराचं चित्रण आपल्या डोळ्यासमोर किंवा थोडंसं आपण जर नकाशाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल की गावकुसावरती तिचं हे घर आहे. तिच्या घराच्या पूर्व दिशेला यार्देन नदी आहे आणि तिच्या घराच्या पश्चिमेला सगळा डोंगराळ भाग आहे. आणि त्या डोंगराळ भागामध्ये मोठमोठाले खडक आहेत, गुहा आहेत, झाडं नाही आहेत, परंतु लपण्याकरता मोठाल्या जागा आहेत. आणि म्हणून ती या हेरांना सांगते की तुम्ही डोंगराच्या दिशेनं पळून जा, म्हणजे तुम्ही पश्चिमेला जा, डोंगराच्या दिशेनं जा, तिथे 3 दिवस लपून राहा आणि मग तुम्ही आपल्या लोकांकडे जा. प्रियानो, डोंगर कशाचं प्रतीक आहे? डोंगर हे काल्वरीचं प्रतीक आहे. डोंगर हे काल्वरीचं प्रतीक आहे. काल्वरी ज्या ठिकाणी तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्यानं त्याच्या जीवनातील सगळ्यात महत्वाचं जे ध्येय होतं ते ध्येय त्यानं त्या काल्वरीवरती पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानं तुमच्या आणि माझ्याकरता तो वधस्तंभ वाहून नेलेला आहे आणि त्या काल्वरीवरती आपल्या प्राणाचं अर्पण केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस त्या ख्रिस्ताकडे पाहतो, उत्तम शुक्रवारी
ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये येतो आणि त्या सप्तोद्गारांचं चिंतन मनन करतो, आम्ही त्या ख्रिस्ताला ज्या प्रमाणामध्ये किंवा ज्या पद्धतीने आम्ही त्याच्याकडे पाहतो, त्याचे दोन्ही हात त्या खांबावरती खिळ्यांनी ठोकलेल्या अवस्थेमध्ये आहेत, त्याचे पाय खिळ्यांनी ठोकलेल्या अवस्थेमध्ये आहेत. प्रियांनो, आम्हाला त्या ख्रिस्ताकडे पाहून काय दिसतं? तो तुमच्या आणि माझ्या करता त्या सैतान आणि आपल्यामध्ये तो तुमच्या आणि माझ्यासाठी उभा आहे. हे चित्र आम्हाला दिसलं नाही का आतापर्यंत कधी? प्रभू येशू ख्रिस्त जरी खिळालेल्या अवस्थेमध्ये त्या वधस्तंभावरती आहे, परंतु तुमच्या आणि माझ्या संरक्षणाकरता पलीकडे सैतान आहे आणि त्या सैतानाच्या हल्ल्यापासून, आमचं आध्यात्मिक पतन होण्यापासून, तो तुम्हाला आणि मला वाचवण्याकरता दोन्ही हात पसरून तो आमच्या आणि त्या सैतानाच्या मध्ये उभा आहे. प्रियांनो, त्या काल्वरीचं दर्शक या राहाबेनं सांगितलेलं आहे की तुम्ही डोंगराकडे पळून जा आणि तिथं 3 दिवस लपून राहा. तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला आमचं आध्यात्मिक पतन होऊ नये याकरता तुम्हाला आणि मला वाचवलेलं आहे, आम्हाला कायमचं जीवदान दिलेलं आहे. राहाब म्हणत आहे, डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा जीव वाचविण्यात येणार आहे. 3 दिवस तुम्ही तिथे लपून राहा. 3 दिवसाचा अर्थ काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी मरणामधून पुनरुत्थित झालेला आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित केव्हा झाला? 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे. प्रियांनो, ती म्हणत आहे 3 दिवस लपून राहा म्हणजे तुमचं पुनरुत्थान होणार आहे. माग काढत येणार आहे तुमचा मृत्यू. तुमचा शत्रू तुम्हाला शोधत येणार आहे. मृत्यू तुम्हाला शोधत येणार आहे. तुम्ही 3 दिवस त्या डोंगरामध्ये, त्या गुहांमध्ये, मोठ्या खडकाच्या मागे लपून राहा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या लोकांकडे जा. प्रियांनो, 3 दिवसानंतर काय होणार होतं याचं चित्रण आम्हाला अगोदरच या यहोशवाच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. 3 दिवसानंतर तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित होणार होता. तो पुन्हा मृत्यूवरती विजय मिळवून उठणार होता. हे चित्र आम्हाला अगोदरच या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. प्रियांनो, या राहाबेनं जे सांगितलेलं आहे, तुम्ही डोंगराकडे पळून जा आणि 3 दिवस तिथे लपून राहा म्हणजे तुम्ही वाचाल. मृत्यू तुमचा माग काढत येणार आहे, निश्चित अर्थाने येणार आहे. सैनिक तुम्हाला शोधत येतील, ते आल्यानंतर तुम्हाला कदाचित मारून टाकतील, परंतु तुम्ही लपून राहा आणि 4थ्या दिवशी तुम्ही पुन्हा आपल्या लोकांमध्ये निघून जा. प्रियांनो, या गोष्टी घडत असताना आम्हाला पुढं काय पाहायला मिळतं? ज्यावेळेस या सूचना राहाबेनं दिलेल्या आहेत, त्यावेळेस या सूचना त्यांनी ऐकून घेतल्या आणि मग या हेरांनी देखील काही गोष्टी राहाबला सांगितलेल्या आहेत. 17 ते 20 या वचनामध्ये त्या गोष्टी आहेत. या हेरांनी तिला काय सांगितलंय की बाई, आम्ही ज्यावेळेस हल्ला करण्याकरता येऊ त्यावेळेस मात्र तुला एक गोष्ट करायची आहे. ती गोष्ट काय आहे तर तुझ्या घरातील जे लोक आहेत त्यांना तुझ्या घरामध्ये एकत्र जमवायचं आहे. मग ते तुझ्या आजी आजोबा असतील, तुझे आई वडील आहेत, बहीण भावंड आहेत, तुझे नातेवाईक असतील, काका मामा चुलती चुलता जे कोणी असतील, हल्ला होईल त्या दिवशी तुझ्या प्रियजनांना तू सगळ्यांना एकत्र कर. तुझ्या घरामध्ये सगळ्यांना तू डांबून ठेवायचं आहेस. कुणीही तुझ्या घरामधून बाहेर पडता कामा नाही. जर कुणीही आमची सूचना न पाळता जर रस्त्यावर आले आणि हल्ला झाल्या त्यावेळेस जर समजा कुणाचा बळी गेला तर आम्ही मात्र त्याला जबाबदार असणार नाही. या स्पष्ट रीतीनं सूचना हे दोन्ही हैर तिला देतात आणि त्यासोबतच तिला एक खूण देतात. ती खूण काय आहे? ती खूण आहे किरमिजी सुताचा दोर. ज्यावेळेस आम्ही हल्ला करू त्यावेळेस हा दोर तुझ्या खिडकीमध्ये तुला बांधून ठेवायचा आहे. तो दोर तुला बांधून ठेवायचा आहे जेणेकरून आमच्या लक्षात येईल की हे घर आम्हाला वाचवायचं आहे. प्रियांनो, ज्यावेळेस या सूचना तिला देण्यात आल्या, तुझ्या घरातील लोक तुला एकत्र करायचे आहेत. आज आम्ही 2025 सालामध्ये आमचं जीवन जगत असताना आम्ही आमच्या कुटुंबातील लोकांना एकत्र केलेलं आहे का? आज आम्ही आमच्या मंडळीतल्या लोकांना एकत्र केलेलं आहे का? आज एकत्र होऊन एक होऊन जीवन जगण्याची फार गरज आहे. आम्हाला एकत्र होण्याची फार गरज आहे. बाहेर ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आजही तोच सैतान वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मार्गामधून तुमच्या आणि माझ्यावरती हल्ला करण्याकरता टपून बसलेला आहे.
तो तुमच्या आणि माझ्यावरती हल्ला करण्याकरता टपून बसलेला आहे. प्रियांनो, आम्हाला आमच्या लोकांना एकत्र करण्याची गरज आहे. आम्ही केलेलं आहे का आमच्या लोकांना एकत्र? आम्ही फक्त आमच्या पुरता विचार करता कामा नये. आम्ही फक्त आमच्या कुटुंबापुरता विचार करता कामा नये. प्रियांनो, आज आम्हाला आमच्या मंडळांचा विचार करायचा आहे. आमच्या मंडळीचा विचार करायचा आहे. माझ्या मंडळीतील प्रत्येक जीवात्मा हा वाचवला गेला पाहिजे. आणि तो कुठं वाचवला जाईल? तर तो पवित्र मंदिरामध्ये, या छतामध्ये, या छताच्या खाली त्या प्रत्येक जीवात्म्याचं रक्षण केलं जाणार आहे. प्रियांनो, ही भावना आमच्या अंतःकरणामध्ये आहे का? की माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं रक्षण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या सैतानाचा हल्ला होण्यापूर्वी मला माझ्या लोकांना पवित्र मंदिरामध्ये एकत्र करणं गरजेचं आहे. आज ही काळाची गरज आहे की आम्ही फक्त ख्रिस्ती म्हणून जीवन जगण्यात अर्थ नाही. आम्हाला सगळ्यांना एकत्रित करून आम्हाला पवित्र मंदिरामध्ये आमच्या बहीण भावंडांना एकत्र घेऊन येण्याची खूप जास्त गरज आहे. प्रियांनो, आम्हाला आमच्या लोकांना एकत्र करायचं आहे. या 2 हिरांनी आणि राहाबेनं जो करार केलेला आहे, त्या करारामध्ये कराराची खूण निश्चित करण्यात आलेली आहे. आणि ती खूण आहे किरमिजी सुताचा दोर. प्रियांनो, हा करार आम्हाला अजून कशाची आठवण करून देतो? अजून कशाची तरी आठवण करून देत आहे. योहान कृत शुभवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 16वे वचन आम्हाला काय म्हटलेलं आहे तिथं? देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियांनो, हा करार परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्या बरोबर केलेला आहे. त्या कराराची आठवण आम्हाला या करारासोबत होत आहे. परमेश्वरानं त्याच्या कराराची बाजू पूर्णपणे पाळलेली आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला या 3:16 माध्यमातून काय सांगतं? परमेश्वरानं जगावर एवढी प्रीती केली. त्यानं ठराविक लोकांवर प्रेम केलेलं नाही, त्यानं संपूर्ण जगावर प्रेम केलेलं आहे. कशासाठी? तर जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. तो विश्वास कसा आहे? तो फक्त बोलून दाखवण्याचा विश्वास आहे का? कृतिशील विश्वास या ठिकाणी अपेक्षित आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियानो, या करारासाठी परमेश्वरानं काय दिलेलं आहे? त्याचा एकुलता एक मुलगा दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या तारणाकरता दिलेला आहे. परमेश्वरानं कराराची अर्धी बाजू पाळलेली आहे. त्यानं त्याच्या कराराप्रमाणे त्याचा एकुलता एक पुत्र, अर्थात तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याकरता दिलेला आहे. आता अर्धी बाजू पाळण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. अर्धी बाजू, कराराची अर्धी बाजू काय आहे? आम्हाला कृतिशील विश्वास त्या परमेश्वरावरती ठेवायचा आहे. कशासाठी? तर तुमचा आणि माझा नाश होऊ नये याकरता आता ही जबाबदारी तुमच्या आणि माझी आहे. प्रियांनो, राहाब जिनं देवाबद्दल, जिवंत देवाबद्दल कधीच ऐकलं नव्हतं, तिला माहिती नाही परमेश्वर कोण आहे, यहोवा कोण आहे, परंतु तिनं फक्त ऐकलं की असा एक देव आहे की ज्या देवानं या इस्रायली लोकांचा बचाव केलेला आहे, त्यांना सुखरूप रीतीनं बाहेर काढलेला आहे. त्या ऐकलेल्या गोष्टीवरती राहाबेनं कृतिशील विश्वास ठेवलेला आहे आणि तिनं समर्पण केलेलं आहे. तिनं विश्वास ठेवून प्रियांनो तिनं आपल्या जीवाचं आणि आपल्या कुटुंबातील लोकांचं समर्पण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियांनो, आज त्या राहाबेकडे पाहून आम्हाला काय शिकायचं आहे? आम्ही इतक्या पिढ्यांचे ख्रिस्ती म्हणून आमचे जीवन जगत आहोत. आम्ही कमीत कमी 5 ते 7 पिढ्यांचे ख्रिस्ती म्हणून आम्ही आमचे जीवन जगत असताना आजही आम्ही विश्वासामध्ये कमी पडतो का? आमच्यावरती ज्यावेळेस संकट येतात, वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होतात, वेगवेगळ्या प्रकारचे आघात होतात, आजारपण येतात, अशा परिस्थितीमधून जात असताना आम्ही देवाला दूषण देतो का? देवाला दोष देतो का? प्रियानो, आम्ही त्या राहाबेशी आमच्या वैयक्तिक जीवनाचं लागूकरण करणं फार महत्वाचं आहे. तिला माहिती नाही, परंतु तिनं फक्त ऐकून परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे आणि तिनं त्या किरमिजी सुताच्या दोराचा स्वीकार केलेला आहे. प्रियानो, हा किरमिजी रंग का आहे किंवा तो दोर का आहे, त्या दोराचं महत्व किंवा त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, आम्हाला काय त्या दोराकडे पाहून वाटतं, आम्हाला काय शिकवण त्या दोराकडून पाहायला मिळते? किरमिजीच रंग का आहे त्या ठिकाणी? काळा, पांढरा, पिवळा, हिरवा हा रंग का नाही?
त्याच्या पाठीमागं कारण आहे प्रियांनो. या राहाबेनं त्या रंगाचा स्वीकार केला आहे आणि तो किरमिजी सुताचा दोर तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं ते प्रतीक आहे. तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्या ख्रिस्तानं जे रक्त तुमच्या आणि माझ्या करता त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे, त्या रक्ताचं प्रतीक, त्या रंगाचं प्रतीक म्हणजे तो किरमिजी सुताचा दोर आहे. त्या दोराचा स्वीकार त्या राहाबानं केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिनं त्या दोराचा स्वीकार केला, त्या रंगाचा स्वीकार केला. म्हणजे काय केलेलं आहे? तिनं संरक्षणाचा स्वीकार केलेला आहे. तिनं त्या तारणाची खूण आपल्या जीवनामध्ये घेतलेली आहे. तिनं मृत्यूपासून सुटका होण्याची ती खूण धारण केलेली आहे. प्रियांनो, अशीच एक खूण 40 वर्षापूर्वी या इस्रायली लोकांना देण्यात आली होती. मिसर देशामध्ये काय दिली होती ती खूण? कपाळपट्टीवरती कोकऱ्याच्या रक्ताची खूण दिली होती. आमेन. 40 वर्षांपूर्वी वलांडण सणाची स्थापना करताना परमेश्वरानं सांगितलं होतं की तुम्ही कोकरू घ्या, त्या कोकराचं रक्त तुमच्या घराच्या कपाळपट्टीला आणि दारबाह्यांना तुम्हाला लावायचं आहे. कशासाठी? ज्यावेळेस मी घर ओलांडून जाईन त्यावेळेस जर मी ती खूण बघितली तर ते घर वाचवण्यात येईल. प्रियानो, इस्रायली लोकांना ती खूण 40 वर्षांपूर्वी देण्यात आली होती आणि आता 40 वर्षानंतर याच इस्रायली लोकांनी एका विधर्मी स्त्रीला ही खूण दिलेली आहे. जर तुझं कुटुंब वाचवायचं असेल तर हा किरमिजी रंगाचा दोर तुला खिडकीत बांधणं अनिवार्य आहे. त्यांनी सांगितलं खिडकीमध्येच बांधायचं. का आणि कशासाठी? तुला तो लपवून ठेवायचा नाही, गादी खाली लपवायचा नाही, तुझ्या घराच्या इतर ठिकाणी तुला तो कुठेही बांधायचा नाही. तो दिसेल अशा पद्धतीनं तुला तो बांधायचा आहे. आणि तिनं त्याच वेळेपासून त्या तारणाचा स्वीकार केला आणि तिनं तो दोर आपल्या खिडकीला बांधून ठेवला. तिनं विचार केला नाही की हा दोर मी बांधून ठेवत आहे, माझं घर गावकुसावरती आहे, येणार जाणारे लोक कदाचित या दोराकडे बघून मला काही प्रश्न विचारतील, मला त्रास देतील का, या गोष्टीचा तिनं विचार केला नाही. तारण स्वीकारलं. प्रियानो, तिनं तो दोर बांधून ठेवला. त्या दोराच्या माध्यमातून, त्या किरमिजी रंगाच्या माध्यमातून तिनं तारणाचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि 1450 वर्षानंतर पुन्हा एक गोष्ट घडलेली आहे. ती गोष्ट म्हणजे काय? प्रत्यक्ष तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचं रक्त त्या वधस्तंभावरती सांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच घटनेनंतर जवळपास 1400 ते 1500 वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्या तारणा करता, आम्हाला जीवन मिळावं, आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जाता यावं याकरता त्याच्या प्राणाचं बलिदान त्यानं त्या वधस्तंभावर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडं त्या वधस्तंभावरती खिळे ठोकलेले हात आणि खिळे ठोकलेले पाय म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्याचे पसरलेले बाहू म्हणून आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडे पाहतो, प्रियांनो, ते फक्त पसरलेले बाहू नाहीत, तर ते तुमच्या आणि माझ्या संरक्षणाकरता ते हात त्यानं पसरलेले आहेत. त्या क्रूसाच्या आड त्यानं तुम्हाला आणि मला लपवलेलं आहे. त्या रक्ताच्या आड त्यानं तुम्हाला आणि मला लपवलेलं आहे. तुम्हाला आणि मला कायमचं संरक्षण दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियांनो, ख्रिस्ताच्या प्राणार्पणामध्ये आम्हाला जुन्या करारामध्ये जी सर्व त्याची प्रतीकं आहेत ती सर्व पूर्ण झालेली आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी तारण जाहीर केलं, त्यानं त्याचं रक्त सांडलं. आम्ही किती जणांना आजपर्यंत सांगितलेलं आहे की ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्याकरता प्राणार्पण केलेलं आहे, त्यानं तुमच्या आणि माझ्याकरता बलिदान केलेलं आहे. हे आम्ही आजपर्यंत किती जणांना सांगितलं. प्रियानो, आम्ही ही सुवार्ता गाजवणं फार गरजेचं आहे. आम्हाला पाहायला मिळतं 21व्या वचनामध्ये, आणि तिने किरमिजी दोर तिच्या खिडकीमध्ये बांधलेला आहे. प्रियानो, हा करार तिनं फक्त त्या 2 हिरांशी केला नाही, तर ही तिची निष्ठा इस्रायली लोकांशी आणि परमेश्वराशी होती. आणि तिनं त्या किरमिजी दोराचा अंगीकार केला. तिनं त्या किरमिजी रंगाचा, त्या दोराचा, त्या तारणाचा स्वीकार न घाबरता केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता तिच्यावरती जबाबदारी होती, आणि ती जबाबदारी काय होती? तिच्या कुटुंबाला तिला आता एकत्र करायचं होतं.
तिनं तिच्या लोकांना सावधानतेचा इशारा द्यायचा होता. हल्ला केव्हाही होणार आहे, तुम्हाला सावध राहायचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला सांगण्यात येईल त्यावेळेस कुणीही घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि तिची जबाबदारी तिनं चोखपणे पार पाडलेली आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये पाहायला मिळते. तिनं तो किरमिजी सुताचा दोर खिडकीला बांधलेला आहे आणि त्या हेरांना आता वाटे लावत असताना किंवा त्यांना आता ती पाठवून देत असताना एक फार महत्वाचं वाक्य त्या हेरांबरोबर बोलत आहे. काय म्हणत आहे पहा, यहोशुआचा ग्रंथ 2 अध्याय आणि 21व्या वचनाचा पूर्वार्ध, सुरुवातीचा भाग. 21व्या वचनामध्ये, तेव्हा तिने म्हटले, हे तुमच्या शब्दांप्रमाणे हो. ती काय म्हणत आहे? हे तुमच्या शब्दांप्रमाणे हो. म्हणजे तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणेच हो हो. परंतु ह्याच्यामध्ये अजून एक अर्थ दडलेला आहे. तो काय अर्थ आहे? आम्ही पाहतो मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळ दिलेली आहे, त्या वंशावळीमध्ये राहाबेचं नाव आहे. हा आशीर्वाद तिला प्राप्त झालेला आहे. हा आशीर्वाद तिला प्राप्त झाला. हे कशामुळे शक्य झालं? परमेश्वराची राहाबेच्या बाबतीत एक महत्वाची योजना होती. येणाऱ्या दिवसामध्ये यहुदाच्या घराण्यात या राहाबेचा विवाह व्हावा आणि तिच्या पोटी जगाचा तारणारा तिच्या कुळामधून जन्माला यावा. आमेन. तिच्या कुळामध्ये जगाचा तारणारा जन्माला यावा, ही परमेश्वराने केलेली योजना होती. आणि म्हणून राहाब ही त्या हेरांना सहकार्य करण्याकरता तयार झालेली आहे. तिनं कृतिशील विश्वास ठेवला. तिच्या कृतिशील विश्वास ठेवण्याच्या द्वारे परमेश्वरानं तिला किती आशीर्वादित केलं, तिला किती आशीर्वादित केलं तर तिला तारणाऱ्याच्या कुळामध्ये तिच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यहुदाच्या एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या पुरुषाबरोबर तिचा विवाह व्हावा आणि त्या विवाहाच्या द्वारे ही राहाब एका कुलीन परंपरेमध्ये यावी, हा आशीर्वाद परमेश्वरानं तिला दिलेला आहे. पहा, तिचं पूर्वीचं जीवन जर आम्ही बघितलं तर ती एक वेश्या होती. वेशेबद्दल फार सांगणं नको, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. परंतु परमेश्वर कुणाची आणि कशासाठी त्याच्या कार्याकरता निवड करेल हे तुम्ही आणि मी सांगू शकत नाही. प्रियानो, परमेश्वरानं एका साध्या स्त्रीची निवड केलेली आहे, परंतु तिनं परमेश्वराच्या या हाकेला कृतिशील विश्वास प्रकट करून प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिचं परिवर्तन परमेश्वरानं केलं, परंतु तिचं परिवर्तन कोणकोणत्या गोष्टींमुळे झालं? तिनं केलेल्या समर्पणामुळं प्रियानो तिचं परिवर्तन झालेलं आहे. तिनं देवावरती कृतिशील विश्वास ठेवला, या तिच्या गोष्टीमुळं तिचं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तिचं परिवर्तन अजून कशामुळं झालं? तिनं हेरांना केलेलं सहकार्य, यामुळं तिचं परिवर्तन झालेलं आहे. आणि तिनं जुन्या आयुष्याचा केलेला त्याग, तिचं पूर्वायुष्याचं जे जीवन होतं, जे पूर्वीचं आयुष्य होतं, ते सर्व तिनं सोडलेलं आहे. तिनं त्या सर्व चुकीच्या गोष्टींचा त्याग पूर्णपणे केलेला आहे, यू टर्न घेतलेला आहे, तारणाचा स्वीकार केलेला आहे. आणि आता ती परमेश्वराच्या कुटुंबामधली, ख्रिस्ताच्या कुटुंबामधली एक झालेली आहे. प्रियानो, तिनं त्या किरमिजी स्तुताच्या दोराचा स्वीकार केलेला आहे, म्हणजे तिनं तारणाचा स्वीकार केलेला आहे. प्रियानो, त्या संपूर्ण घटनेचं आज 2025 सालामध्ये आम्ही आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाशी ज्यावेळेस ती घटना रिलेट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तुम्हाला आणि मला काय जाणवतं? आम्ही कुठे आहोत त्या घटनेमध्ये? आम्ही मोशेपासूनचं जीवन ज्यावेळेस पाहतो, मोशेनं काय केलेलं आहे? मोशेचा मृत्यू झाल्यानंतर परमेश्वरानं यहोशुआसारखा एक नेता त्यांच्याकरता दिलेला आहे. प्रियानो, आज ज्यावेळेस आम्ही आमच्या मंडळांचा विचार करतो, आमच्या मंडळांमध्ये सेकंड लीडरशिप तयार होत आहे का? मोशे हा त्या कनान देशामध्ये जाणार नव्हता, हे देवाला माहिती होतं, परमेश्वराने ठरवलं होतं. आणि त्याच्या मृत्यूपूर्वीच यहोशुआची निवड परमेश्वराने केली होती. आज आमच्या मंडळांमधून ज्यावेळेस आम्ही विचार करतो, त्यावेळेस आम्हाला काय चित्र पाहायला मिळतं? आम्हाला नवीन लीडरशिप, मंडळीला चालवणारे नवीन याजक, नवीन अभिषेक, नवीन देवाचे दास आम्हाला पाहायला मिळत आहेत का? आज ही काळाची गरज आहे. आमच्या मंडळांमधून सेकंड लीडरशिप तयार होणं, यहोशुआसारखी सेकंड लीडरशिप तयार होणं हे फार गरजेचं आहे. प्रियानो,
रहाब हिनं जी केलेली कृती आहे ती फार महत्वाची आहे. तिनं परमेश्वराबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. कोणीतरी जिवंत देव आहे हे तिला माहिती नव्हतं. या जगाचा तिच्या स्वतःचा निर्माण करता कोणीतरी देव आहे हेही तिला माहिती नव्हतं. परंतु तिनं ज्या गोष्टी ऐकल्या त्या गोष्टींच्या माध्यमातून तिनं विश्वास ठेवला. कारण तिनं ऐकलं होतं तांबडा समुद्र पार करून येणं हे शक्य नाही, मानवी शक्तीला शक्य नाही, परंतु तांबडा समुद्र एका देवानं दुभागलेला आहे. असा कुणीतरी जिवंत देव या पृथ्वी तलावर या विश्वामध्ये आहे. हा विश्वास तिनं प्रगट केला. तिनं तो कृतिशील विश्वास प्रगट केला. तिनं ऐकलं आणि तिनं परमेश्वरावरती विश्वास ठेवून समर्पण केलं. प्रियानो, मी पुन्हा एकदा आपल्याला तोच प्रश्न विचारतो. आज आम्ही 5, 6, 7 पिढ्यांचे ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना रहाबेप्रमाणे आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण केलेलं आहे का? जे परमेश्वराला अपेक्षित आहे. आम्ही समर्पित झालेलो आहोत असं अनेक वेळा म्हणतो, आम्ही विश्वास ठेवतो अनेक वेळा म्हणतो, परंतु खऱ्या अर्थानं कृतिशील विश्वास ठेवण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आमचा विश्वास डळमळतो, आम्ही विश्वासामध्ये कमकुवत पडतो. प्रियानो, आम्हाला कृतिशील विश्वास ठेवणं गरजेचं आहे. रहाबेनं त्या किरमीची सुताचा स्वीकार केला म्हणजे तिनं तिचं पूर्वायुष्य सोडून दिलेलं आहे. तिनं आता एक नवीन सकारात्मक मार्ग पकडलेला आहे. तिनं तिची नवीन ओळख आता संपूर्ण जगाला जाहीर केलेली आहे. तिनं विचार केला नाही की माझ्या संदर्भामध्ये लोक चौकशी करतील, कदाचित मला विचारतील माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल. तिनं कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. प्रियानो, तिनं शापाची नाही तर तिनं सार्वकालिक जीवनाची आता निवड केलेली आहे. तिनं तिचं सर्व जुनं आयुष्य सोडून दिलेलं आहे आणि तिनं नवीन जीवनाला आता सुरुवात केलेली आहे. प्रियानो, तिनं विश्वास ठेवलेला आहे. आम्ही आमच्या जीवनाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे. खरं, किती जणांना सार्वकालिक जीवन हवंय? प्रत्येकाला सार्वकालिक जीवन हवंय. नरकामध्ये कुणालाच जायचं नाही, मलाही जायचं नाही. मग सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याकरता आम्हाला काही अटी आहेत. आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे, आम्हाला कृतिशील विश्वास ठेवणं गरजेचं आहे, परंतु त्यासोबत काही गोष्टी करणं देखील गरजेचं आहे. आमच्यामध्येच अनेक ख्रिस्ती लोक त्यांचं जीवन अशा पद्धतीने जगतात. सरकारी नोकऱ्या मिळाव्यात याकरता अनेक लोक कागदपत्रांवरती फेरफार करतात आणि जे जुनं आयुष्य आहे, ज्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या जुन्या कुठल्या तरी एखाद्या धर्मामध्ये आम्ही जन्म घेतलेला असेल त्याच गोष्टींची पुनरावृत्ती आम्ही त्या कागदपत्रांवरती करतो, ज्यामुळं आम्हाला सरकारी नोकऱ्या मिळतील. बरोबर आहे का? आम्हाला सरकारी नोकऱ्या मिळवण्याकरता आम्ही आमचं ख्रिस्तीपण लेखी स्वरूपामध्ये नाकारत आहोत. आम्ही लेखी स्वरूपामध्ये ख्रिस्ताला नाकारत आहोत. हे आमच्या लक्षात येतं का? आणि मग ज्या वेळेस आम्हाला गलेलठ्ठ पगार मिळतो, आम्हाला गलेलठ्ठ पेन्शन मिळते, लक्षात घ्या, मिळणारा पगार, मिळणारी पेन्शन, मिळणारा सर्व मान मरातब किंबहुना या गोष्टींमुळं, येणाऱ्या पैशामुळं मिळणारा समाजामधील सन्मान, या गोष्टी आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. रहाबेनं काय केलं? रहाबेनं कृतिशील विश्वास प्रगट केला. तिनं जुनपण सोडलेलं आहे. आम्ही सरकारी नोकऱ्या मिळण्याकरता, फॅसिलिटीज मिळण्याकरता, गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज मिळण्याकरता, चांगल्या शाळेमध्ये आमच्या लेकरांना ॲडमिशन मिळण्याकरता, एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याकरता आम्ही आमचे दाखले बदलून टाकतो. आणि आम्ही आमचं जे जुनं आयुष्य आहे प्रियानो, त्याची नोंद त्या दाखल्यांवरती आम्ही करत असतो. त्या लिखाणातून आम्ही लेखी आमच्या तारणाऱ्याला नाकारत आहोत, हे लक्षात असू द्या. प्रियानो, या रहाबेनं कृतिशील विश्वास प्रगट केला. तिनं तारणाचा स्वीकार केला आणि सार्वकालिक जीवन तिनं तिच्या स्वतःसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी मिळवलेलं आहे. आज आम्हाला या रहाबेच्या जीवनामधून काय पाहायला मिळतं? आम्ही कृतिशील विश्वास प्रगट करू शकतो का? आम्हाला ज्यावेळेस आमच्या अनेक गोष्टी आमच्या फायद्याच्या आमच्या डोळ्यासमोर येतात, ज्याप्रमाणे जे उदाहरण मी आत्ता दिलेलं आहे, आम्हाला अनेक वेळा
आमच्या डोळ्यांसमोर सैतान प्रलोभनं उभे करत असतो. जे उदाहरण मी आत्ता दिलं सरकारी नोकरीचं, हे देखील एक प्रलोभन आहे. खूप सहजरित्या आम्ही दाखला बदलल्यानंतर अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. परंतु लक्षात घ्या प्रियांनो, या गोष्टींमुळं आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद झालेला आहे. कारण आम्ही आमच्या तारणाऱ्याचा उघड अपमान केलेला आहे. आम्ही त्याला उघड रीतीनं नाकारलेलं आहे. राहाबेकडं पाहून आम्हाला आज हे शिकायचं आहे. तिनं केवळ ऐकून जिवंत देवाचा स्वीकार केला, त्याच्यावरती विश्वास ठेवला. तिनं हेरांना मदत केलेली आहे आणि तिच्यासाठी सार्वकालिक जीवन तिनं सुरक्षित करून ठेवलेलं आहे, ज्याची प्रचिती आम्हाला नवीन करारामध्ये मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये येते. आज आम्ही आमचं सार्वकालिक जीवन सुरक्षित केलेलं आहे का? आज आमच्या समोर हा प्रश्न आहे. आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जर जायचं आहे तर आम्हाला जुनंपण सोडणं गरजेचं आहे. आम्हाला जुनंपण त्यागणं गरजेचं आहे आणि ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याकरता त्याच्या मार्गामधून आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे. परमेश्वर करो आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या नवीन यरुशलेमेमध्ये आम्हाला प्रवेश करता यावा, याकरता तो आपल्या प्रत्येकाला अधिक आणि अधिक सहाय्य करो. आमेन. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. आज या पवित्र वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलास आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता कृतिशील विश्वास धरत आहोत का? तो प्रगट केला आहे का? हा प्रश्न आज तू आम्हाला दिलास. आणि प्रभू, आम्ही तुला प्रार्थना करतो, आम्ही जर केवळ ओठांनी प्रगट करणारा विश्वास जर धारण करणारे असू तर आज आम्हाला क्षमा कर. परंतु परमेश्वरा, येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या जीवनाद्वारे प्रभू परमेश्वरा, तुला अपेक्षित असणारा विश्वास आम्हाला प्रगट करता यावा, त्या विश्वासानुसार जगता यावं आणि त्याद्वारे तुला आनंद प्राप्त व्हावा. आणि परमेश्वरा, आम्हाला सार्वकालिक जीवनाचं दार मोकळं व्हावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा, याच्याद्वारे मागितलं म्हणून तू ऐक प्रभू. आमेन.